नमस्कार मंडळी. तर मी माझं डेली रुटीन शेअर करणार आहे बघा. सकाळी सकाळी मला मग आरवला टिफिनसाठी भाजी बनवायची होती. आता भाजीला काय बनवायचं, सारख्या सारख्या भाज्या तर मुलं खात नाहीत, म्हणून त्याच्यासाठी छान अशी बेसन पोळी बनवली बघा. आणि थोडं तरी ओलं राहिलं तरी त्याला आवडत नाही, मग जास्त पातळ बनवली कडक. आता सातारला राहतोय म्हटल्यावर सातारी कंदी पेढा खाणारच, त्यासाठी सातारलाच राहावं लागते बघा. मस्त पेढे आणले होते त्यांनी, मग आरवला मला द्यायचे होते. आरव मागत होता, त्याचा टाईम झालं होतं स्कूलला जायचं. आणि टेस्ट तर एक नंबर होती, कारण सातारवरून आणला होता. आता माझी भाची म्हणते, आत्या तुम्ही तिकडे या, माझ्यासाठी कंदी पेढा आणा. पण कुठले कुठले एवढे आंबट लागतात ना, टेस्टला नाहीत लागत. पण कुठं कुठं जिथं प्रसिद्ध आहे तिथला खूप छान लागतो बा. आरवला दिला आहे म्हटल्यावर माझं तर काय तोंड राहणार आहे का, एवढं टेस्टी पेढा. मग मी पण लगेच खाऊन घेतला. मग त्याच्यासाठी चालले होते बेसनपोळ्या बनवायच्या. त्यालाही खूप आवडते, तो सॉससोबत पण खातो. चपाती नसली तरी त्याला चालते, पण खूप एन्जॉय करून घेतो. मग स्वयंपाक करून घेतला लगेच. मग आरवला स्कूलमध्ये पाठवलं. मग म्हटलं तर स्वयंपाक वगैरे सगळं काम झालं तर देवपूजा करून घेऊया. छान अशी म्हटलं देवपूजा करून घेऊया. आता नैवेद्य तर दुसरं काय नव्हतं, म्हटलं आता पेढा आणला आहे, देवबापाला पेढ्याचंच नैवेद्य ठेवूया. कारण आता दुसरं तरी काही घेऊन येणार आहे, नाही तर मुंग्यालाही लागतात कोणतीही गोष्ट ठेवली का. छान अशी देवपूजा करून घेतली. नंतर म्हटलं थोडेसे पानं आलेत. आता ते आळूचे वडे तर एवढे आरवला प्रचंड आवडतात बघा. जास्त तळत नाही, उकडून घेतलेल्या पण छान लागतात. आता इथं कपडे धुतोय तर आता उन्हाळ्यात एवढे येत नाहीत पाणी, पण आता छान यायला लागलेत बघा, पाणी भरपूर सोडते. मग ते कट करून मी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं म्हटलं अगोदर. सगळे कट करून घेऊन खायला छान आहे. ती पानं कशात त्रास होत नाही, म्हणजे जास्त तोडत नाही नड्यामध्ये, छान लागतात बघा. तर 4-8 दिवसातून मुलांना आठवण येतेच, आळूचे वडे कर, नाही कोथिंबीर वडे कर. मग सगळे कट करून स्वच्छ धुवून पुसून घेतले. मग आम्ही बनवली होती दोडक्याची भाजी आणि बेसनपोळी जेवायला. आता ते धुवून स्वच्छ करून ठेवले होते. आता संध्याकाळी मग ब्लाऊज शिवला. असं होतं बघा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे बघा. तुमच्या सपोर्टमुळे तर सगळं शक्य होते. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय, पुन्हा भेटू.